तर भंडारदरा ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण आता लेण्याद्रीमध्ये आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता दर्शन घेऊन आपल्याला भंडारदरा येथे कॅम्पिंगसाठी जायचं आहे. तर कॅम्पिंगसाठी जाताना प्रथमतः तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. पण आता काय करूया, 1:30 वाजलेत. 2-2:30 वाजता आहे ना कुठेतरी थांबूया, कारण मला वाटतं एक मॅप लावूया. थांबा आधी 1 मिनटं. तर भंडारदरा इथून किती लांब आहे ते बघू द्या. चला, आपण आता लेण्याद्रीमधून भंडारदराकडे निघालो आहे. ऑलरेडी आता गाडीत CNG आहे, पण काय आले 87-90 किलोमीटर झाले अजून. आपण म्हणजे आपला प्रवास झालेला, आपण काय अजून CNG भरला नाही. आणि भंडारदरा इथून अजून 83 किलोमीटर दाखवते. त्यामुळे CNG कुठं भेटेल काय माहीत नाही. तरी पण एकदा ट्राय करू, जर जवळपास कुठं भेटला तर जाऊ, भरू CNG. नाही तर डायरेक्ट आता आपलं भंडारदरा मस्तपैकी कॅम्पिंगसाठी. ओके, तर चला निघूया पुढल्या प्रवासाला. A few minutes later. इथे ना लेण्याद्रीपाशी एक CNGचा पंप दाखवला होता, म्हणून त्या पंपावरती गेलो. 2-3 किलोमीटरवरतीच होता इथनं, पण तो पंप बंद आहे. त्यांना विचारलं इथं कुठं CNG, ते म्हटले की डायरेक्ट आता ओतूर नारायणगाव. आता आपल्या गाडी जवळजवळ ना CNG भरून गाडी झालेली 100 किलोमीटर धरून चला. मग 100 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे, अजून 100 किलोमीटर जाईल. पण मग रिस्क नको ना. जर असेल कुठं तर भरू, म्हणजे परत 200 किलोमीटरचा टप्पा पूर्ण होईल. आणि तसं पेट्रोल आहे गाडीत. पण या गाडीत मला एक कळत नाही बरं का, बहुतेक शक्यतो असं आहे की ज्यावेळेस गाडीचं AC लावतो ना आपण, तो AC बहुतेक पेट्रोलवरती चालतोय का काय माहीत नाही. कारण AC लावला की पेट्रोल ऑटोमॅटिक संपतंय. आणि गाडी ॲव्हरेज वगैरे चांगली देते CNGवरती, पण पेट्रोलवरती लई ॲव्हरेज कमी आहे गाडीला. आपण काय करूया, आता डायरेक्ट भंडारदरा निघूया. वाटेमध्ये जाताना काय तुम्हाला जे काय सापडेल म्हणजे जे काय चांगला परिसर वगैरे दिसेल तर तो तुम्हाला मी हमखास दाखवेल. बाकी आता 10-15 मिनटं कुठेतरी थांबूया, आपण जेवण करूया, मग पुढचा प्रवास करूया. चला, आता आहे ना करेक्ट एक्झॅक्ट 7000 किलोमीटर झाले आपल्या गाडीचे. इकडे काय आले, कल्याण आणि अहिल्यानगर. आणि आपलं कुठं जायचंय, अहिल्यानगरकडं. बापरे, बघायला लागेल काहीतरी. चला, मॅपमध्ये काय दाखवतं इकडं अहिल्यानगर का. चला वळून. दुपार झाली, 2 वाजून गेलेत. मला वाटतं 2:13 झालेत. आपण काय केलंय, आता कुठंतरी जेवणाला थांबूया. जेवणाआधी थोडंसं कसं आहे ना, काय इकडचा परिसर पहा मस्तपैकी. बघा इथे ना साईडने केळीची बाग आहे, इकडनं साईडनं. शिवाय ह्या व्यतिरिक्त आहे ना इकडं पहा, हे डोंगराच्या कपारीला, डोंगराच्या कुशीत कसं मस्तपैकी गाव असलं इथे आहे का नाही. कसं मस्त गाव आहे का नाही. अरे मस्त लाईफ मस्त आहे यार. फक्त यांच्या इकडं बहुतेक पाण्याचं जरा नाही, पण पाण्याचं शॉर्टेज नाही ना. असतं तर एवढं हिरवगार परिसर नसता. असेल काहीतरी पाण्याचा पण स्रोत इकडं. तर चला मस्तपैकी अशा डोंगराच्या कपारीतून आपण आपली वाट काढत निघूया पुढे. आणि गाणी ऐकूया सोबत, गारवा गाणी. गारवा अल्बममधली. पहिलं आभाळ, पहिलं रान, पहिल्या झोळीत पहिलंच पान. मस्त. आता आहे ना डोंगराचा बाग लागलाय. डोंगराच्या आता हा जो परिसर दिसतोय ना तुम्हाला, आता गाणं बंद केलंय. काय होतंय की हा जो आता परिसर दिसतोय ना, हाच परिसर तुम्हाला पावसाळ्यात इतका हिरवागार आणि मस्त दिसेल. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस यार खरंच अरे 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 खरंच खूप छान. पण उन्हाळ्याचे इतर ज्या दिवशी तुम्हाला फिरता येईल तो प्रत्येक दिवस चांगला आहे. मी माझं कसं म्हणणं आहे, काम करायचं, काम करून फिरायचं. शेवटी आपण काय म्हणतात ना, आपली काय म्हणजे अशी पिढीच्यात आपली अशी संपत्ती वाया नाही चालली की बाबा आता आपण नाही का की कुठंतरी लाखो करोडची इस्टेट आहे ती अशी खर्च केली तरी चाललं, असं काय नाही. आपण मिडल क्लास माणसं आहे, आपल्याला कामधंदा करूनच सगळं पाहायचं आहे.
त्यानुसार काम करून फिरायचं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की चला काम करून फिरता येईल ना तेवढं फिरा. चला आपण आता महामार्ग क्रमांक 21 वरून चाललो आहे आणि साईडचा परिसर बघा किती छान आहे. साईडचा जाऊ द्या, समोरील पण परिसर पहा. आणि समोरील परिसर जाऊ द्या, गाणं किती भारी आहे पहा. असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखलसारा, पाऊस म्हणजे मरगळ. हे कोणतं मनाळे म्हणून गावाले, मनाळे नाही मन्याळे. त्या गाव समोर डोंगर कसा आहे यार. पाऊस रेंगाळलेली काम, दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं. पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये असं होतं. ती त्याला आवडते. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते. पावसा सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते. त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात. छान. चला A few moments later. पण कोथरूडमध्ये आलोय. आता काय करतो, इथं जरा नाही गाडी जरा मस्तपैकी बघा इथं सावलीत लावतो. आता जरा मस्तपैकी जेवण करूया आपण इथं. ओके, तर चला आता जेवण करूया. पहिले जरा हात धुवू. आपल्याकडे काय हात वगैरे झालं, सगळ्याला एकच पाणी आणि लय काही टेन्शन नाही घ्यायचं. थोडंसं रिलॅक्स. येऊ बाहेरलीच गार आहे बाबा, गार म्हणतो गरम बाहेर. आणि पाणी पण लय गार आहे आपलं. आणि खरोखरच पाणी गार आहे. बरं आता जेवल्यावर भेटूया. तर जरा मोबाईल पण चार्जिंग लावतो. 20 minutes later. चला आता जेवण झालं. मस्त जेवण केलं. चष्मा. जेवण झालं आणि 5 मिनटं आराम झाला. आता मस्तपैकी निघूया. इथं इथं एक गोष्ट, इथं आहे ना एअरटेलला नेटवर्क नाही बरोबर. आपले ते जिओचं एक कार्ड होतं त्याचं नेट चालू केलं आहे आणि लोकेशन लावलं आहे. आता मस्तपैकी निघूया डायरेक्ट भंडारदऱ्याकडं. भंडारदरा का ते शब्द कधी कधी पटकन बोलायला गेलं ना की ते अडखळतात. तर चला निघूया. तुम्हाला थोडं समोरचा परिसर दाखवतो 1-2 मिनटं. ओके, खूप छान जेवण, लय छान झालं. आज 2-2.5 चपात्या आणि बटाट्याची भाजी खाल्ली. सोबत काकडी घेतली, ती काकडी खाल्ली. नाद एक नंबर जेवण, लय भारी झालं. आता मस्तपैकी आता कटकट नाही. चला कसा आहे परिसर. वाव, एक नंबर. गारवा जाणवला चांगला. तरी अजून इकडे पाऊस व्हायचा आहे. पाऊस आहे तरी एक नंबर वातावरण. मिनी बसलंय इकडे. काय झालं काय कळा ना, कसं काही फिरायला का काय ते काय कळा ना. आणि सध्या तरी हा मला वाटतं अहिल्यानगर जिल्हा आहे. पण इकडे ज्या गाड्या दिसतात का सगळ्या MH12 MH14 अशाच दिसतात. रस्त्याची मात्र पार वाट लागली बरं इकडं. खरं मला वाटलं तर रस्ता चांगला आहे, पण नाही रस्ता लयच खराब आहे इकडं. अजिबातच नाही. म्हणजे काय होते प्रत्येक ठिकाणी एक चांगला स्पॉट सुद्धा नाहीत असे की आपण म्हणतो ना एक 5-10 किलोमीटर एक चांगला स्पॉट आला हे झाला. असला काय प्रकार नाही इथं. सगळे असे खराब रस्ते आहेत. आणि त्यातून काय झाले, येणारी गाडीवाली आहेत ना, आता आपल्याला नवीन गाडी असल्यामुळे ज्यावेळेस आपली गुलचिडी होती ना त्यावेळेस आपण काय करायचो की किती गाडी असली तरी खाली नव्हतो घेत. म्हणजे रस्त्याच्या खाली चल जाऊ दे घासली. पण आता काय झाले, नवीन गाडी ना चला एक पण गाडी खाली घेत नाही. डायरेक्ट कसं आहे ना, डायरेक्ट अंगावर येतात गाडी घेऊन. त्या अंगावाली झक मारून आपल्या खाली घ्यायला लागते गाडी आपली. त्यामुळे काय होतं हे ना असेच थोडंसं जरा. चला आता जाऊया. थोडंसं चांगला परिसर दिसला की तुम्हाला दाखवतो परत.
चला आता शेवटी बोर्ड आला भंडारदरा म्हणून 30 किलोमीटर. आता येथून 30 किलोमीटरवरती भंडारदरा आहे. आणि इकडची जी घरं म्हणजे गाव वाड्या बसते असतात ना, ते कशा डोंगराच्या कडेला बसलेत बघा. चला आता कोतूर फाटा होता, कोतूर फाट्यापासून पुढं आलोय. आता इथून समोर गेलं की ना भंडारदरा आहे. भंडारदरा भंडारदरा हा शब्द ऐकून किंवा उच्चारून माझा पण तो आता म्हणजे अस्खलित उच्चार व्हायला लागला त्याचा. चला आता शिक रस्ता चांगला लागलाय. आता आतापर्यंत रस्ता लय खराब होता यार. A few moments later. चला आपण आता राजूरमध्ये आलोय. आताच पाठीमागे राजूरचं बस स्टॉप जे आहे तो गेला. काय झालंय, चलता चलता मला असा एक परिसर दिसला किंवा असा निसर्ग दिसला. काय केलंय, स्वतःला थांबवू शकलो नाही मी. थांबवण्या वाचून काय म्हणतात ते तसं. चला कसला परिसर आहे पहा समोर. एक नंबर नाद खुळा. इथं लांडगं लईत खाली. लांडगं म्हणजे ते आपल्या पायाला नाही का ते चिकटत ते टोचणारे लांडगे, असे लांडगे आहेत. कसला परिसर आहे राव, नाद. चला थोडं जवळ जाऊन तुम्हाला अजून आहे ना तो परिसर दाखवतो मी. यार कसलं भारी दिसतं इकडे. नाद नाही खरं ना, खरंच लई भारी इकडं. म्हणजे कळलं नाही मला दोन बाजूने कसं काय. मी खास त्यासाठी आलो इथं. काय दोन्ही बाजूने असे ना हे म्हणजे इकडे एक आणि इकडे एक, मग तीच दरी आहे का काय का तेच काय झालं काय का ना. थोडं जवळ जाऊन पाहूया थांबा काय नक्की. 1-2 मिनटं, 5 मिनटं जाऊ दे ना, एवढं काय ते असतं. आणि लयच काय इथंच गाडी लावू आपली, रात्रभर इथंच झोपू. इथं जायचं खाली दबडे घेऊन आहे का नाही. परिसर बघायचं तुम्हाला कसं आहे थांबा. पण इथं लय जणांनी असं नाही का गोंधळ घातलेला दिसतो. हे काय सगळ्या काचा बाटल्या बिटल्या फुटलेल्या आहेत सगळ्या. मला परिसर बघायचा का, हा पहा कसला आहे परिसर, नाद. हे इकडं काय काय माहिती डोंगरावरती. तिकडचं झालं. परत हे इथं एक पाहता, इथं कसं आहे बघा, ही एक दरी, इथं एक असं आहे आणि लगेचच इथं एक असं आहे. मग हेच तिकडे गेले का काय काय झालं काय का ना, नक्की कसला पॉईंट आहे काय माहीत नाही. पण जाऊ द्या, तुम्ही एक ते पाहण्याचा आनंद घ्या यार. खरं ना लय भारी आहे. मग अशी असं या बाजूने एक डोंगर वालता बरं का, तो पण लय भारी होता. भारी म्हणजे काय आलं की पाहायलाच खूप भारी वाटत होतो. कारण की आपण इतकं खाली तो इतकं उंच वाटत होता ना. आता हे समोर आहेत ते तरी लहान आहेत, त्याच्यापेक्षा उंच वाटत होता. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. ही आपली बॅगी इथं लावलेली आहे. चला जाऊया आता, गाडीपाशी घेऊन जाऊ गाडी पुढं आपली. A few moments later. चला आलो मंडळी, जवळ आलो जवळ. कसा आहे समोरचा परिसर. डोंगर, काय ते डोंगर, काय ती झाडी. हॉटेल नाही बरं का इथं, हॉटेल नाही. भंडारदरा 2 किलोमीटर. नाद नाही नाद. कसला एक नंबर परिसर आहे का. इथं करवंद लई येत. हे करवंद झाड दिसली मला लई. करवंद आहे. कसा आहे परिसर पहा इकडं आहे का. निस्ता धिंगाणा. खाली उबरदरा वडाची वाडी. कसला यार समोरचा परिसर. काय राव खरं ना, नाद नाही. एवढा उन्हाळा चाललाय पण तरी हिरवगार आहे सगळं समोर. हे म्हणजे माझ्या डोळ्याला दिसतंय का ते तुम्हाला कॅमेऱ्यात नाही. इमॅजिन कसलं यार, नाद नाही खरंच. हॉटेल डेलिन
एक नंबर. चला आता आलोय आपण जवळ. थोडंसं इथं कोणाला तरी विचारायला पाहिजे बरं का. थोडंसं मी आपल्याला तसं विचारण्यासारखं काही नाही आहे इथं, पण बघूया. तरी पण आपलं जे नियोजन आहे ते नियोजन कसं होईल याचा अंदाज लावतो थोडासा. A few moments later. मी ना आपली गाडी तिथे लावली. वाऱ्याने तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही. ती गाडी तिथे रस्त्यावरती लावली. एक छोट्या मुलामध्ये तिथे एक आंबा घेतला, विकत घेतला फुकट नाही. आणि हा तुम्हाला समोरचा परिसर पहा कसा आहे. भंडारदरा, हा तलाव, आणि ह्या तलावात पाणीच पाणी आहे. तर चला आता हे काय केले, गाडी जरा तिकडे लावलेली आहे. थोडंसं संध्याकाळचं कॅम्पिंगचं नियोजन पाहतोय तर कसं करता येईल, काय कोण काय म्हणतंय कसं नाही काय, थोडंसं एक आयडिया लावतो. तर इथे काय बोटिंग वगैरे करतात ते लोक, आणि मी आंबा खातो असा. मी आंबा खातो जरा. पण वातावरण देखो आता आत्ता नुकतंच लगेच नाही का ऊन गेलं आणि सावली पडली. असं आभा आलं ना की एक नंबर वाटतंय. लय भारी. तर कॅम्पिंग करायला गाडी लावाय पांढरवरती इथं द्यायला पाहिजे त्यांनी गाडी आणून कोणतरी. इथं गाडी आणून दिली लय भारी होईल. बघाय पाहिजे काहीतरी नियोजन करायला पाहिजे मला. लय छान, लय भारी खरंच. नाद नाही, कसं गार हवा येते. अशा ठिकाणी अशी गाडी इथे लावायची कुठंतरी आणि त्यात गाडीत झोपायचं, कसलं भारी यार. नाद कडा. मी आंबा खातो, तुम्ही एन्जॉय करा साईडचा परिसर आहे का नाही. इकडे ना इथं पठार आहे आणि त्या पठारावरती बोर्ड लावला होता. जर तुम्हाला कॅमेऱ्याने जर व्हिडिओ काढत असेल तर 500 रुपये, नुसते फोटो काढायचे असेल 200 रुपये, आणि मला वाटतं काहीतरी मग एंट्री 150 रुपये, आणि गाडी असेल तर गाडीची म्हणजे नाही का, कार असेल तर कारची 150 रुपये एंट्री, आणि माणसाचे 50 रुपये, अशी 200 रुपये एंट्री. आणि कॅमेरा वगैरे काय असेल त्याचे काही पैसे वेगळे आहेत असं. तर त्याप्रमाणे आहे. पण आता इथलं नियोजन सध्या बघा इथलं काय चाललं आहे ते. हे बोटिंग वगैरे गाडी नेमकी रस्त्यावर लावली मी. जरा तिकडे गाडी का जाऊन येतो आणि संध्याकाळचं नियोजन करू परत. बघू काहीतरी. चला, वारलं आहे तुफान, त्यामुळे माझा आवाज येईल का नाही माहीत नाही. चला गाडी का जाऊया आपलं. ए छोटू इकडे बघ, व्हिडिओत घेतो तुला मी. छोटूला हसला आहे का. मला तिकडे वरती जायचं बा. वरती जायला काहीतरी सांग ना कुठं जायचं. मग संध्याकाळी राहिलं काय नियोजन. मला हॉटेलवरती नाही राहायचं बा. आपल्या गाडीत सेटअप आहे डायरेक्ट झोपायचा. डायरेक्ट आहे नौका पाठी मग गादी आहे. गाडी झोपायसाठी वगैरे सगळ्यांनी आपले लेक्स केलेले आहे. हां मी आलो इथं राहण्यासाठीच कुठेतरी. म्हणलं मस्तपैकी संध्याकाळचं कॅम्पिंग करून इथं राहायचं. वरती का ते मला नाही. पावती फाडू ना आपण, पावतीचं काय नाही. पावती फाडल्यानंतर वरती जर गेलो ना आपण, तिथं राहण्यासाठी आपल्या गाडी वगैरे लावून राहण्यासाठी जागा आहे का असं आहे का. चौकशी करतो विचार. हां ना, काजवे का. ठीक आहे, बघू काजव्यांचं काय नक्की प्रकार का. मी पण थांबलो. काजू म्हणजे आपले ते छोटे काजू असतात तेच ना हवेतले ना. चालेल, बघू आपण हे करू. चल चला आता जरा जाऊया वरती याच्याकडं आपल्या काजवे पठारावरती. चावी कुठे ठेवली मी. A few minutes later. तर चला आपण आता इथं 200 रुपये पावती फाडली, आणि पावती फाडून आपण आता वरती चाललोय. इथं काहीतरी काजवेचं पठार आहे. त्या पठारावरती जाण्याची जी आहे ना ती काहीतरी रात्री 9 पर्यंतच परवानगी आहे वाटतं. त्यानंतर पुढं नाही आहे. आणि आता इथं आपलं तसं तर काही दुसरं जेवणाचं पण आपली सोय झालेली आहे जवळजवळ. कारण की दुपारचं आहे त्यातलं काही होईल. जर नाही वरती भेटलं तर गाडीत आपल्या ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे. आणि हे जे पुढलं नियोजन आहे, 1 मिनटं मी कॅमेरा माझ्याकडे करतो. आणि आता इथं वरती आपल्याला मस्तपैकी संध्याकाळी जेवणाचं याचं राहण्याची सोय आणि बाकीचं काय आहे तिथं काजवे पठार म्हणतात
ते काय कसं पाहूया थोडंसं, ते पण आजचा दिवस मस्त एन्जॉय करूया. आणि इथं काय आहे, त्यांना जे विचारलं तर त्यांनी काय सांगितलं की 150 रुपये गाडीची पावती आहे, 50 रुपये प्रति व्यक्ती आहे. जर लहान मुलं असेल तर 30 रुपये आहे, आणि मोठा असेल तर 50 रुपये. तर मोठ्या माणसांसाठी 50 रुपयाप्रमाणे मी एक 50 रुपये आणि माझी गाडीचे कधी 200 रुपयाची पावती फाडली. आता मस्तपैकी वरती जाऊया, काय कुठं कसं आहे काय ह्याचं नियोजन करूया. आता सध्या तरी काय आपल्या इथं काय काय कसं आहे त्यात इथं पाहून येऊ. काय 1-2 किलोमीटर पुढे गेलं तर गेलं, चेक करू, मस्तपैकी एन्जॉय करूया. तोपर्यंत तुम्ही पुढील जे दृश्य आहे त्याचा आनंद घ्या. बघितलं किती पडलेत खाली राव, हे सगळं पडून असं नाही काही झालेलं आहे खाली. कुठं कुठं काय काय आहे, कसं कॅम्पिंग इथं सगळा सेटअप वगैरे झाला यांचं कॅम्पिंगचा इथं. म्हणजे खरंच ना यार, छान आहे यार. 200 रुपये जातात पण काय विषय नाही. फॉरेस्ट विभागात इकडं कसं आहे, त्यांचं म्हणणं आहे की फॉरेस्टवाले पकडतील तेव्हा त्यांना सांगा असं असं आहे इकडं, आमच्या अशी पावती आम्ही फाडलेली आहे. ओके चला. अरे इकडं पण खाली राहू, खाली गाडी पार्किंगची सोय नसेल नाही का, नाही तर मस्तपैकी खाली संध्याकाळचं आहे ना, नाद नाही खाली. तुम्हाला दाखवतो मी. बघा आता इथनं खाली कसं आहे, नाद नाही नाद. कसं आहे जंगल कॅम्पिंग. थांबा इथून तुम्हाला दिसणार बघा कसं आहे खाली. कसला आहे परिसर, एक नंबर. वाह एक नंबर आहे का, कसं आहे खाली. चला आता जरा अजून पुढे जाऊन पाहू कुठं कुठं काय काय कसं आहे. कसलं आहे यार छान परिसर खरं ना. डोंगर आहे का वरती, कसलं दिसतंय. म्हणजे एखादं कसं म्हणेन की नाही का, मी काय जास्त सांगतो असं नाही का, काय म्हणतात त्याला ते, काय म्हणतात, अतिशयोक्ती करतोय. पण खरंच अतिशयोक्ती नाही आहे हे ना, खरोखर पाहण्यासारखा परिसर यार. एक नंबर खरंच खूप छान. राहणार लोकांची, स्थानिक लोकांची घरं वगैरे. मी ना जवळजवळ 1-2-3 किलोमीटर पुढे आलो असेल. अजूनही रस्ता संपना, पण रस्ता जरी संपत नसला ना तरी समोरचा परिसर मात्र आहे ना एक नंबर. जसं जसं पुढे जाईल ना तसं अजून छान होत चाललाय. खरं नाही इतका भारी परिसर येत ना, कसं दिसतंय एकदम क्लिअर आणि किती छान दिसतंय. आणि साईडला समोर त्याच्या आजी आहेत ना, काही हे विकायला बसले आहेत, जांभळं शेंगा वगैरे असे आहेत ना. असं काही तर असं आंबे वगैरे पडलेत खाली यार. कसलं भारी आहे, कसलं एक नंबर. जे आंबे मगाशी मी विकत घेतले तसे रस्त्याने खाली पडलेत पाहता. चला जाऊ द्या, बघूया आता असंच पुढे जाऊया. 2-3 किलोमीटर नाही का अजून जाऊ दे, काही नाही होत, होऊ द्या खर्च. कॅम्पिंग झाली पाहिजे, मस्त आहे का नाही. A few minutes later. चला आपण आत्ता आहे ना कोणतं गाव आहे, मुदखेल ना. हां त्या गावामध्ये आलो आहे. आपल्या कॅम्पिंगसाठी आपली वॅगी तिकडे वरती पार्किंग केली. आणि आता जी कॅम्पिंगची साईट आहे ना ती कशी आहे ती पाहण्यासाठी आपण खाली चाललो आहे. तिथे समोर तुम्ही पाहिलं बघा, तिकडे समोर रतंगड दिसतो का ते आपल्याला. तिकडं तो रतंगड आहे. मला वाटतं रतंगडवरती आपण 2017-18 साली आलो असेल. तेव्हापासून आत्तापर्यंत रतंगडावरती नाही आलो. रतनवाडीत आपण तिकडे खाली नाही का ते मंदिर, तिथे एकदा आलतो. तिथे ज्यावेळेस रतंगडावरती आलो का तेव्हाच मग तिथं आलो, दर्शन वगैरे घेऊन गेलतो. तर आपण आता हे पार्किंग नाही का आपलं इकडं कॅम्पिंग साईट पाहूया कशी आहे. जर समजा इथं पार्किंगला जागा भेटली तर पाहूया, इकडं पार्किंग करू. इथं आहे ना आपण आलो ना किंवा इथपर्यंत गाडी येण्यासारखं पण नाही बरं का. पण इथं जो परिसर आहे ना, हे जो एवढा उतार आहे खाली, हा जो उतार आहे ना याच्यातनं गाडी खाली येईल पण परत वरती जायची नाही असं हे. तर त्यामुळे चला आता आपण पायी जाऊया
आणि खाली कॅम्प साईट कशी ती पाहूया. ये बा इकडनं घसरशील तिकडनं. कसा आहे छान असा परिसर पहा. मला वाटतं मग अशी ना मी पार पुढं तिथपर्यंत गेलो. तिथं गेल्यावरती मला काय कुठं काय कळानच कुठं जायचं ते. मी परत तिथून माघारी आलो आणि मग आपलं परत इकडं आलो आणि इथून मग आपलं म्हटलं चला आता विचारू. मग ते दीदीला विचारलं मी आणि मग दीदी मला म्हटली की या काका नाही का इकडं विचारू. तिथं टू व्हीलर आत गेली कोणाच तरी तिथं काय तिथं टू व्हीलर नेलेली. कसं आहे पहा छान असा परिसर एक नंबर. तिथे छान संध्याकाळचं इथं राहायचं आपण मस्त. हे कसं छान कसली झाडी वगैरे यार. आणि बघा इथं आहेत ना असे कॅम्प आहेत. संध्याकाळचं इथं कॅम्प करायचा. इथे फळं पण आहेत. कुठं वर. अरे हा करवंद आहेत कधी. नाही जांभळं. करवंद जांभळं आहेत का करवंद आहेत. जांभळं. हा वर करून. चला आता जाऊया वरती. आणि थोडंसं हे बघा इकडं पण तसंच कॅम्पिंगचं सेटअप आहे. फक्त एक थोडंसं एक हे व्हायला पाहिजे होतं. आपली गाडी ना इथपर्यंत यायला पाहिजे होती. खूप छान झालं असतं गाडी जर आली असती इकडं तर. पण गाडी आली तर परत वरती जायचीच नाही असा रस्ता आहे. ट्रॅक्टरनं ओढून यायला लागेल हे दादा. हा चला जाऊया आता वरती आणि संध्याकाळी पुन्हा एकदा चक्कर मारू. आणि हे दादा आहेत आपल्या दादासोबत येऊ परत वरती. ए दीदी तू पण हाय कर एकदा. इकडं पाय असं संध्याकाळचं असं कॅम्पिंग असतं. जेताना मी नंबर घेईल मग तुम्हाला ज्यांचे का आपण कॅम्पिंग करतो त्यांचा पण नंबर घेतो. मग त्या दादांना येताना फोन करून या. अशा पद्धतीने कॅम्पिंगचं म्हणजे कसं इथं आलं की इथं आल्यावर तुम्हाला रिटर्न जायची गरज लागणार नाही. तर चला आपण आता करूया चढाई. आपल्या इथून हा डोंगर चढत जायचं वरती. इकडे जांभळं आहेत ना. आपल्या कसं आहे का आपल्याकडे कशी मोठी मोठी जांभळं असतात. इकडे येतात छोटी छोटी जांभळं आहेत पण खूप आहेत. खूप म्हणजे खूप अख्खं नाही का म्हणजे फांद्या असे ना पानं कमी जांभळं जास्त असं झाले. इथं पण पाहिजे तुम्हाला किती तो. आणि इथून रतनगडचा जो आपण जातो हां हां डबल आहे म्हणजे. A few moments later. चला आता आपण काय करूया. आपलं ना संध्याकाळ झाली. आपण सूर्य मावळतीला गेला आहे. आपण आता आपला बेड सेटअप तयार करूया. त्याची ही आपली पूर्वतयारी सीट वगैरे पुढं घेतलं आहे. आता पुढचे तुम्हाला काही मी दाखवतो एक मिनटं. ओके तर आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं. आपलं ही जी सीट आहे का ही सीट आपल्याला पुढं पाडायचं. ओके ही सीट पुढं पाडलं की त्यानंतर आपलं हे एक एक क्षेपणास्त्र बाहेर काढूया आपण. काय काय लागणार आहे कसं ते असं लावायचं. एकदा असं लावलं ना की पडत नाही ते. हे झालं की नंतर आपण डिक्की उघडी करूया म्हणजे थोडंसं ना हे करता येईल. ही आपली डिक्की उघडली. ही आपली बॅग की ही बॅग घेतली. ही बॅग पहिली काय करायचं याच्यात आपली कपडे वगैरे सगळे हे इथं पुढे ठेवूया. ठीक चालली आधी नंतर ठेवा. आधी ही सेटअप तयार करूया. गादी तर मी जायचो पुढं गादी पडायची इकडं. असं नको व्हायला. ही मोकळी बॉटल त्यासोबत एक. हे काय करायची फक्त ही अशी उघडायची खावा भरायची आणि मग इथं ठेवायची. म्हणजे हे किती दबाव नाही म्हणून. आणि हे झालं की यात काय करायचं फक्त आपली ही जी गादी आहे ना याची वरती घ्यायची भाषी. झालं आपलं एक बेड. आणि याला एक आयडिया काय माहिती का. आता हे बेडला आपलं उशी लागेल ना झोपायला. ओके उशी काढायची आणि अशी ठेवायची. हा झाला आपला झोपण्याचा बेड. आणि हा आपला फॅन. आता याला वरती लावूया फक्त. मिनी हाऊस आपला. हां चला आता संध्याकाळ झाली आणि ही जी आपली कॅम्पिंग साईट आहे तिकडे कॅम्पिंग साईटवरनं वरती आलो. हा इकडं मस्त डोंगर वगैरे पाहणं आहे का. आणि ही आपली बॅगी. यामध्ये आपला बेड सेटअप कसा झाला आहे तो दाखवतो एक मिनटं. हा पहा आपला बेड सेटअप. पलीकडे लाईट आहे. इथं हे ठेवलं आहे. हा आपला फॅन आहे. असं वरती अडकवला आहे पायाला. सकाळ झालं की ते आपला एक केबल टाय तो तोडायचा आणि परत फॅन काढून घ्यायचा.
आता हा रात्रभर असं चालणार फॅन आपल्याकडं. हे झालं. आणि हे संध्याकाळी झोपताना आपलं हे जे आहे ना, हे काही दिसतं शीट, हे आपलं वरती इथं लावायचं काचावरती. आणि आपला हा बेड सेटअप तयार. 2 hours later. कसं आहे आपला मस्तपैकी सेटअप. हे पॉवर बँक वगैरे, डब्बा खायचा राहिला थोडासा बरं का. आता आपण काय केलं आहे, तिथं थाळीची ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळं ते थाळीचं जेवण घेऊया. आता फॅन चालू केला आहे, जरा जेवण वगैरे होतं तिकडं तयार. तोपर्यंत जरा म्हणलं रिलॅक्स होते 5-10 मिनटं. तर काय झालं आहे, त्यांना विचारलं शेजारी, तर ते काय म्हणतात आहे की काजवा महोत्सव निमित्त सहल काढलेली. आपल्या शेजारी एक 50 सीटरची बस आलेली आहे. त्या बसमध्ये का 50 लोक आलेत, खास फक्त काजवा महोत्सव सहलसाठी. आता काजवा काय असतो, म्हणजे काजवा काय असतो हे आपल्याला माहिती आहे. फक्त त्या काजवा त्यांच्याच भाषेत त्यांनी काय म्हणलं मगाशी मला, जुगनू जुगनू. त्यांना जुगनू जुगनू बघायचे, जुगनू जुगनू बघण्यासाठी आलेत ते. त्यांना म्हणलं काय असतं असं एवढं काय, तर ते मला म्हणले की इथे ना काय म्हणतात आपलं ते जे काजू आहेत का असे जास्त करून झाडांवरती वगैरे एकाच ठिकाणी जास्त जास्त काजू दिसतात ते. तर म्हणलं तुम्हाला माहीत नाही का, म्हणलं मला नव्हतं तसं काय माहिती. मी आपलं फक्त मस्तपैकी ते लेक आहे ना, आर्थर लेक, म्हणजे आपल्या तलावाच्या शेजारी कॅम्पिंग करण्याच्या दृष्टीनं मी आता आलो होतो. ह्या दृष्टीने म्हटलं मी तेच, मला हे माहीत नव्हतं. पण म्हटलं की हा नाही येत आहे ना, ते पण आहे. अरे वा म्हटलं, मग चांगलं आहे उलट नाही का, आल्यासरशी ते पण करूया. कसं असतं काय ते पाहूया. जर जमलं तर त्याची व्हिडिओ शूटिंग वगैरे काढून तुम्हाला दाखवूया. तर तात्पुरता आता आहे ना मस्तपैकी रिलॅक्स 5 मिनटं आराम करतो. त्यांनी सांगितले दादांनी, जेवण झालं की तुम्हाला आवाज येतो. त्यांनी आवाज दिला का जाऊया जेवण वगैरे करूया. तुम्हाला मग संध्याकाळचं एक परत आपण कॅम्पिंग साईटनं तिथे जाऊया. कॅम्पिंग साईटवरती जरी आपण थांबलो तरी शेवटी आपण 10-11 वाजता झोपणारची, आणि आज जाऊन झोपणार आहेस, ते उठणार कधी सकाळ. त्यापेक्षा आपण काय करूया, कॅम्पला पैसे घालवण्यापेक्षा आपल्या गाडीत येऊन झोपूया. 10-11 वाजेपर्यंत मस्तपैकी तलावाच्या काठी फिरू, आणि 10-11 वाजता येऊन गाडीत आपलं निवांत झोपूया. आहे का नाही प्लॅनिंग? कसं काटा एकदम. 1000 रुपये वाचले, बरोबर आहे का नाही? चला जाऊया आता. जाऊया कुठं, 5 मिनटं आराम करूया आणि मग जेवण करायला जाऊया. 20 minutes later. आपली गाडी आहे ना आपण तिकडे पार्क केली, तिथून आता आपण इकडे आलो. इथे हे आपले जेवणाचं वगैरे मस्त नियोजन केले या दादांनी वगैरे. आणि आता आपली इथून जेवण वगैरे करून मग पुढं निघूया परत आपल्या झोपण्याच्या प्रवासाला. निवांत जाऊन झोपूया परत. इकडे लाईट वगैरे कशी पहा, कसं आहे छान एकदम परिसर. मला असं घर खूप आवडतं बरं काय. अजून पहिलं आपलं आतलं घर आहे ना, सेम असं नाही बरं का, पण असं जुनंच आहे. कसं एकदम इथं मस्त जेवायचं. 20 minutes later. कसे काजू चमकतात आहेत, आणि किती चमकतात हे पहा. आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल 1 किंवा 2, पण इथं खरोखर लाईट कशी लावतो आपण नाही का, तशी लाईट लावल्यासारखं लागतं ते राव. यार खरं ना, तिथं मी पण पहिल्यांदाच पाहिलं बा एवढ्या रे. ते पण अशी बघ ना, कधी कधी एकदम अचानक जास्त चमकतात आणि परत कमी होतं ते. इथं एक आता नाही काय झाड आहे, झाडावरती काजू पहा किती आहेत. यार खरं ना, म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पण पहिल्यांदाच पाहिलं आहे. कारण काजू पाहिले होते, पण 1, 2, 3, 4 लयतले असे. पण इथं मात्र नाही ना, इथं हजारो आहेत डायरेक्ट असे. जर चेक केलं नाही एका झाडावरती असे आहेत की लकलकाट करतात डायरेक्ट. यार खरं ना, खरंच काही गोष्टी आहेत आपण खरोखर मिस करतो. तर ह्या झाडावरती पहा किती काजू आहेत, कसे आहेत. हे कोणतं झाड? सादडा, सादड आणि हिरड, ह्या दोन. हिरड, ह्या 2 झाडांवरती काजवे खूप असतात. पण हे खरोखर पाहणार तुम्ही, मला तर नाही का कसं चमकत आहे का, कसलं यार, म्हणजे खरंच अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. खरंच आहे, म्हणजे विसरू शकत नाही आपण. असं आहे ते. बस खुर्ची स्टूल का, अरे बापरे दीदी खूप छान. हा इकडे हे पाठीमागे हे चालले, साऊंड वगैरे लावलेत असे. आणि हे पहा, हे मात्र खूप छान आहे यार. कसं दिसतंय झाड एकदम. हां ना, मग आम्ही आलतो जांभळ खाली, तर
कसं एकदम छान आहे पहा. हे इकडं पहा, हे संध्याकाळचं कॅम्पस लावलेत. पण मस्तपैकी पार्टी वगैरे चालली. आता आहे ना, आपला जो टेंट असतो त्या टेंटमध्ये आत कसं आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. एक मिनटं पहा. ही दीदी आहे, ही दीदी तुम्हाला दाखवेल. सावकाश बाळा, सावकाश 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 सावकाश. इकडच्या बाजूने घ्या वाटलंच, थांब. ते इकडनं घ्या. हा बघा, असा हा आपला ना टेंट असतो पहा. यामध्ये तिघ जण आरामात झोपतील असा पहा. आता फ्लॅश लाईट ऑन केली. एवढा मोठा टेंट असतो आपला. कसं एकदम छान आहे. आणि असे कित्येक आहेत इथं. मी म्हणतो नाही काहीतरी जवळजवळ आहे ना 15-16 असतील ना बा. जवळजवळ 10-15 तर नक्कीच असतील असे आहेत. कसं इथं एक नंबर. The next morning. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता काय करूया, तुम्हाला थोडंसं साईडचा परिसर दाखवतो आता मी. पहा, सकाळ सकाळ किती छान दिसते. कसा आहे परिसर. आणि ही आपली वॅगी. चला एक 10 मिनटात आहे ना, 10 मिनटं कशाला 2 मिनटात आपला सगळा सेटअप काढून ठेवतो आणि उरकतो. हे सगळं पहिलं पटपट 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 त्याच्या लई मस्त झोप आली. पण यात काय माहिती का, मुळात म्हणजे ना आपला हा बेड आहे ना एकदम माझ्या हाईटचा आहे. त्यामुळे असं काही वाटत नाही झोपायला. हे एक नंबर. डन. चला आता सर्व सेटअप पॅक झाला आहे आपला. हे सर्व व्यवस्थित ठेवून झालं. हे दरवाजा बंद करतो. आणि आता पलीकडचं पहा कसं आहे परिसर. कसं आहे, ढग असे ना डोंगराच्या अलीकडे आलेत. तर चला आता ह्या गोष्टीवरती आपला हा व्लॉग इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.